शेतकरी आणि वारकरी हा एकच आहे. आणि बहुतांश म्हणजे जवळपास 90-95% वारकरी हे शेतकरी आहेत. सगळ्या शेतकरी वारकऱ्यांची ओढ लागलेली आहे विठुरायाकडे पंढरीला जायला. म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल हा पंढरपुरातल्या मंदिरामध्ये विटेवरती उभा आहे आणि आमच्या इथं रानामध्ये कष्ट करून थकलेला घामाघूम झालेला तो शेतकरी कमरेवरती हात ठेवून बांधावरती उभा राहिला ना की मग मला पंढरपुरातल्या मंदिरातला विठ्ठल आणि आमचा शेतकरी कष्टकरी बाप एक वाटतो. तर त्या विठुरायासाठी किंवा पंढरीसाठी किंवा आपल्या वारकरी भक्तांसाठी एखादी कविता. नाही पंढरी ती दूर विठू नसे विठेवरी, काळ्या सावळ्या रानात विठू झाला उत्करी. काळ्या सावळ्या रानात विठू झाला उत्करी. काही जण उत्करी होऊन पेरणी करून आता वारीला निघालेत आणि काही जणांची शेती मात्र याच पांडुरंगाच्या भरवशावरती सोडून दिली आहे की बाबा रे मी तुझ्या दर्शनाला येतोय, मग आम्हाला थोडासा आशीर्वाद दे. परत आल्याच्या नंतर मी माझ्या लेकरा बाळांचं सुख पाहिल, पण आधी मी तुझं मुख पाहिल, तुझ्या पायावरती मस्तक ठेवेल. इथल्या शेतकऱ्याची शेती जर हिरवीगार कोणी ठेवली असेल ते महिलांनी ठेवली आहे, स्त्रियांनी ठेवली आहे. प्रत्येक घरातल्या महिला जर शेतामध्ये नाही गेली ना तर फक्त पुरुषांच्या जीवावरती शेती नाही होऊ शकत. आणि म्हणून मी त्या एका कवितेमध्ये असं लिहिलं होतं की आई तुझ्या रानामध्ये विठू राखणीला येतो, आई तुझ्या रानामध्ये विठू राखणीला येतो, गाणी ऐकता मोठची वारा टाळ करी होतो. सोन सळी उन्हात गा जन्म कोवळा हिरवा, सोन सळी उन्हात गा जन्म कोवळा हिरवा, सुडा लेऊन फुलांचा झोंबे फांदीला गारवा, गर्द भंडाराचं लेणं रेखी बाभळ कपाळे. बाभळीला जी छोटी छोटी पिवळी फुलं येतात ना कापसासारखी अशी ती गर्द भंडाराचं लेणं रेखी पाफळ कपाळी, भारवेच्या सारणीला गाते सावली भूपाळी, हिरव्या पदराचा शालू माती वाटे रखुमाई. इकडं आई त्या मातीमध्ये काय म्हणून राबते, हिरव्या पदराचा शालू माती वाटे रखुमाई, चंद्रभागेतील तीर्थ इथे पाटातून वाही. माझ्या लेखनाचा मूळ उद्देश हा आहे की चांगल्याचा पुरस्कार आणि वाईटाचा तिरस्कार. जर ही भूमिका तुमच्यात असेल ना तर मग मी कवी, मग मी कथाकार, मी मग साहित्यिक वगैरे. खरं तर हे तळमळीनं लिहितोय, मी पण शेतकरी आहे, शेतमजुराचा मुलगा आहे, आजही शेती करतो. हे सगळे संदर्भ अवतीभोवती पाहिलेले आहेत, त्यामुळे ते शेतकऱ्याचं वारीचं हे सगळं महत्व आहे आणि हे सातत्यानं सुरू राहील.